मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकरी शान परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय आणि अनेकांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता सध्या हा जो सीझन चालू आहे तो प्रदर्शनाचा सीझन चालू आहे. प्रदर्शन वेगवेगळ्या भागात भरवलं जातं. आता या व्हिडिओमध्ये जे सांगतोय ते शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यातला गोंधळ कमी होईल आणि आपापल्या व्यवस्थित मार्गाला लागचाल. तर प्रत्येक भागानुसार आपण लहान असताना शाळेतून कॉलेजमधून शिकलो आहे की प्रत्येक भागानुसार पाण्याची चव वेगळी आहे, प्रत्येक भागानुसार तिथं पिकणारं पीक वेगळं आहे, प्रत्येक भागानुसार प्रत्येकाची आवडनिवड वेगळे, विचारसरणी वेगळे, बुद्धी वेगळे. तर त्या ठिकाणी ज्या माणसांची ज्या पद्धतीनं विचारसरणी आहे किंवा आवड आहे किंवा त्या ठिकाणी बुद्धी आहे किंवा त्या ठिकाणी अभ्यास आहे त्या प्रमाणातच त्यांना त्या गोष्टी आवडत असतात. मग प्रदर्शनाचा हा एक त्यातला भाग आहे. प्रदर्शन वेगवेगळ्या भागात वेगवेगळं प्रदर्शन घडतं. आता एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्या ठिकाणी जानेवारीमध्ये जर प्रदर्शन झालं असेल, त्या ठिकाणी जर एखादा बैल चॅम्पियन झाला असेल तर तो डिसेंबरमध्ये किंवा जूनमध्ये म्हणजे 5 ते 6 महिने किंवा वर्षभरात ज्या ठिकाणी प्रदर्शन घडतं त्या ठिकाणी तो बैल गेल्यानंतर तो बैल चॅम्पियन होईल असं नाही. कारण का त्या भागात तो बैल जानेवारीत जो बैल येतो तो बैल त्यांना आवडलेला असतो आणि जूनमध्ये किंवा डिसेंबरमध्ये ज्या भागात जे प्रदर्शन घडतं त्या प्रदर्शनातल्या भागातल्या लोकांची विचारसरणी आवडनिवड वेगळी असते. मग जानेवारीतल्या प्रदर्शनामध्ये आलेल्या बैलाचा नंबर हा डिसेंबरमध्ये किंवा जूनमध्ये नंबर येऊ शकेल असं नाही. हे तुम्ही वास्तव अनुभवत आहे. त्यामुळं प्रत्येक प्रदर्शनमध्ये प्रत्येकाच्या भागानुसार तिथल्या आवडीनिवडीनुसार त्याला नंबर दिला जातो. मग आपण ठरवायचं प्रदर्शनला जायचं का नाही जायचं हा आपला प्रश्न आहे. त्यांचं कर्तव्य प्रदर्शन भरवणे, एकत्रित आणणे आणि एक खिलारचा संदेश देणे. खिलार वाढवा आणि खिलार जोपासा. खिलार सांभाळल्यानंतर तुम्हाला असा नंबर मिळू शकतो. हा एक त्यांचा उद्देश असू शकतो. प्रत्येकाचा एक कॉमन उद्देश आहे की तुम्हाला बक्षिसाच्या नादानं किंवा बक्षिसाच्या आशेनं तुम्ही एखादी गाई चांगली सांभाळू शकाल. तर आपण खिलार सांभाळत असताना सुरुवातीला जर त्या भागातल्या प्रदर्शनाच्या विचारानुसार जर घेतली असेल तर तुम्ही बिनधास्त तुमचा खिलार त्या प्रदर्शनामध्ये नेऊ शकता. आणि जर तुम्ही घेतलेला खिलार हा तुमच्या बुद्धीनुसार घेतला असेल, तुमच्या आवडीनिवडीनुसार घेतला असेल, तुमच्या भागानुसार जर घेतला असेल तर तो खिलार तुम्हाला जर इतरांना दाखवायचा असेल, जगाला दाखवायचं असेल तर बक्षिसाची अपेक्षा न करता, नंबरची अपेक्षा न करता माझ्याकडे हा खिलार अशा प्रकारचा आहे हे फक्त दाखवण्यासाठी त्या गर्दीत ते